नर्मदे हर. संकटमोचन हनुमान येथून आमचा अशा पद्धतीने प्रवास चालू झालेला आहे. समोर नाशिकच्या माताजी चालत आहेत. नर्मदे हर. अशा पद्धतीने आम्ही पगडंडी रस्त्याने चालत, पूर्णपणे पगडंडी रस्त्याने हनुमान मंदिर येथे आलेलो आहोत. हे मंदिर आणि मंदिराचा परिसर. माझ्याबरोबर नाशिकच्या या माताजी आहेत आणि दुसऱ्या या माताजी माझ्याबरोबर चालत आहेत. नर्मदे हर. याज्ञवल्क्य ऋषींची तपोभूमी, याज्ञवल्क्य ऋषी यांची तपोभूमी आहे ही. अतिशय पुरातन असे हे शिव मंदिर आहे. भव्य आणि पुरातन असे हे शिव मंदिर आहे. याज्ञवल्क्य ऋषींच्या तपोभूमीनंतर आमचा या पद्धतीने पगडंडी मार्गाने प्रवास चालू आहे. नर्मदे हर. आम्ही दुपारच्या विश्रांतीसाठी थांबलेलो आहोत. तो हा शिवधाम आश्रम, शिवधाम आश्रम आहे हा. आणि समोर दिसत आहे ते व्यासपीठ. व्यासपीठाच्या दोन्ही तीरावरून मैया वाहत आहे. हे अलीकडचे तीर आणि पलीकडच्या तीरावरूनही मैया वाहत आहे. मध्ये व्यासपीठ तयार झालेले आहे. ते पलीकडच्या तीरावरील शुक मंदिर दिसत आहे, शुकदेव मंदिर. जेव्हा व्यास मुनी शुकदेवांचा ताण काढत पाठीमागून धावत आले त्यावेळेस शुकदेवाने नर्मदे मातेचा दावा केला आणि म्हणून नर्मदा मातेने व्यासमुनींना चारी बाजूने पाण्याने वेढून थांबवून ठेवले. ते हे व्यासपीठ. नर्मदे हर.